डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 9623 25 67 22. राज्यातील नागरिकांना अतिशय स्वस्त आणि सहज वाळू उपलब्ध व्हावी यासाठी वाळू विक्रीमध्ये अधिक पारदर्शकता आणण्याचा आपला प्रयत्न आहे. घरकुलं आणि शासकीय कामासाठी भविष्यात मोफत वाळू देण्याची व्यवस्था करणार आहे, असं मत राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलंय. कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि जिल्ह्यातील 8 वाळू डेपोचा शुभारंभ राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ऑनलाईन झालाय. आमदार आशुतोष काळे, महाराष्ट्र राज्य महानंद दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजने, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा शल्यचिकित्सक बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, तहसीलदार संदीप कुमार भोसले, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, राजेंद्र जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते वाळू डेपोचा शुभारंभ झाला, तर माहेगाव देशमुख प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन झालं. घंटागाडी लोकार्पण आणि वृक्षारोपणही केलं गेलं. कार्यक्रमाचं प्रास्ताविक शिर्डीचे अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी केलं, तर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी सर्वांचे आभार मानले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या पाठीमागे खंबीरपणे उभे असून कोणतीही अडचण आपल्याला येणार नाही. राजेश परजने यांचा आशीर्वाद आणि विखे पाटील यांची साथ आहे. मी गेली अनेक वर्षांपासून तालुक्यामध्ये MIDC व्हावी यासाठी वेळोवेळी प्रयत्न करत होतो. माझे प्रयत्न आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा रेटा कामाला आलाय आणि म्हणूनच MIDC मंजूर झाली, असं आमदार आशुतोष काळे यांनी म्हटलंय. मागच्या 4 वर्षामध्ये पूर्ण जगामध्ये कोविडचं सावट आपल्या जगावर होतं. आपल्या पूर्ण परिसरामध्ये कोविड होता, जगामध्ये होता. आणि म्हणून आरोग्याच्या ज्या काही व्यवस्था आहे यांना बळकटीकरण करणं फार गरजेचं झालं होतं. आणि म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून आपण आपल्या या परिसरासाठी एक PHC असले पाहिजे, जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना या ठिकाणी सुविधा मिळतील, ते उपचार घेता येतील. आणि म्हणून आपल्या या परिसराला चासनळी असेल, पोहेगाव असेल किंवा टाकळी असेल, या PHC दूरच्या अंतरावर होत्या, म्हणून तिथं सुविधा घेण्यासाठी अडचण येत होती. आणि म्हणून नव्याने आपल्या या पूर्ण परिसरासाठी तिथं लोकसंख्या लक्षात घेता, अंतराची अडचण लक्षात घेता आपल्या माहेगाव देशमुख या गावामध्ये PHCचं आपण प्रस्ताव केला आणि ती मंजूर झाली. अशाच पद्धतीने आपण आरोग्याच्या विभागामध्ये आपल्या कोपरगाव शहरामध्ये जे ग्रामीण रुग्णालय आहे तिथं 28 कोटीचं उपजिल्हा रुग्णालयाचं प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झालेला आहे. येत्या महिन्यामध्ये त्याचं देखील भूमिपूजन आपल्याला करायचं आहे. आणि या कार्यक्रमानंतर होणारं संवत्सर या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय याचं देखील भूमिपूजन आता होणार आहे. त्याचबरोबर तिळवणी या ठिकाणी PHC देखील आपण मंजूर करण्यासाठी प्रस्ताव दाखल केलाय. तिथे देखील लवकरात लवकर PHC कशी मंजूर होईल यासाठी प्रयत्न आहे. असे सर्व आरोग्य खात्यातील महत्त्वाचे विषय आपण या ठिकाणी घेतोय. तसेच आता विखे साहेब म्हटले का आपल्याला आवर्तनाची गरज आहे. काल परवा जी काही मीटिंग झाली त्याच्यामध्ये काही भागामध्ये पाऊस झाला असल्या कारणाने काही लोकांचं म्हणणं होतं का लवकर आवर्तन सुटण्याची गरज नाही, परंतु कोपरगाव तालुक्यामध्ये आणि काही मतदारसंघातल्या काही गावांमध्ये पावसाची अडचण असल्या कारणाने, म्हणजे पाऊस पुरेसा न झाल्या कारणाने आपल्याला लगेच रब्बीच्या पिकांसाठी पाण्याची आवश्यकता होती. आणि म्हणून आज इरिगेशन खात्याचे अधिकाऱ्यांना बोलून आमदार साहेबांनी खऱ्या अर्थाने
लवकर रोटेशन कसं होईल यासाठी त्या ठिकाणी नियोजन किंवा मार्ग काढण्यासाठी आम्हाला काल शब्द दिलेला आहे. अशाच पद्धतीने तसंच आमदार विखे साहेब जे आपल्या मागे खंबीरपणे उभे आहेत, मला खात्री वाटते आपल्याला कुठली अडचण या ठिकाणी येणार नाही. निधीच्या बाबतीमध्ये बाकीचं आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी काम करावं लागलं. आबांचा जरी आशीर्वाद आहे, आमदार विखे साहेबांचा जरी आशीर्वाद आहे, परंतु आपल्या सर्वांना त्या ठिकाणी एकत्रित राहून जे काही या ठिकाणी आपल्याला करायचे ते साध्य करायच्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, काम करावं लागणार. खरं म्हणजे आपल्याला विखे साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा होता. आपल्या शिर्डी आणि कोपरगावच्या भागासाठी एक महत्वाचा प्रश्न, ज्याच्यामुळे बेरोजगारीचा मोठा प्रश्न या ठिकाणी दूर होणार आहे, या महत्वाच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष देऊन सोनेवाडी मळा जो आहे, सावळीवीर आणि सोनेवाडी या परिसरामध्ये येणारी शेती महामंडळाची जमीन MIDC ला हस्तांतरित करून तिथे MIDC उभारण्यासाठी जो प्रस्ताव मंजूर झालाय त्याबद्दल त्यांचाही या ठिकाणी सत्कार आपल्याला करायचा होता. अनेक वर्षांपासूनची आपली मागणी होती. मी देखील आपल्या मागच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये आपले उद्योगमंत्री देसाई साहेब असतील, राज्यमंत्री आदितीताई असतील किंवा आता तत्कालीन उद्योगमंत्री सावंत साहेब असतील, यांच्याकडे वेळच्या वेळी मागणी करून आपल्या भागासाठी MIDC झाले पाहिजे अशा प्रकारची मागणी सातत्याने करत होतो. आणि त्याला विखे साहेबांचा रेटा त्या ठिकाणी कामाला आला आणि म्हणून MIDC आपल्या या पूर्ण भागासाठी मंजूर झाले. मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आता काही लोक आहेत कशातच काही नाही, नुसता आपला सत्कार करून घ्यायचा आणि खोट्या बातम्या द्यायच्या, कुठे त्या ठिकाणी इंटरव्ह्यू द्यायचे, अशा पद्धतीचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आता ही परंपरा आहे त्यांची, खोटं बोल आणि रेटून बोल, ही परंपरा चांगल्या पद्धतीने त्यांची त्या ठिकाणी चालू आहे. परंतु अशा लोकांकडे आपण कुठेही त्या ठिकाणी लक्ष न देता आपण आपलं काम करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतो. आणि सर्व जे काही कामं आपले आहे ही टप्प्याटप्प्याने होणार आहे. आता PWDचे असतील, आपल्या पाण्याचे कामं असतील, कॅनलचे कामं चालू झालेले, पुलाचे कामं चालू आहे. पुढे जाऊन आपल्याला कॅनलची कॅपॅसिटी कशी वाढेल यासाठी त्याचे प्रस्ताव मंजूर करून आणायचे. रस्त्याचे कामं आपले आता दिवाळी झाली, आता कामं चालू होतील. आशुतोष काळे यांच्या रूपानं कोपरगाव मतदारसंघाला कर्तृत्ववान आणि गतिमान नेतृत्व मिळालंय. त्यामुळे तालुक्याचा कायापालट होण्यास विलंब लागणार नाही. राज्य सरकारकडून जे जे सहकार्य पाहिजे ते मी काळेंना देऊन त्यांच्या पाठीमागे खंबीर उभा असून त्यांच्या विकास कामांच्या सर्व योजना पूर्णत्वास जातील, अशी खात्री नामदार विखे यांनी दिली. सन्माननीय आमदार आशुतोषजी काळे आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सारेमठ साहेब, आपले मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य आतिजी येदेकर, अप्पर जिल्हाधिकारी कोळेकरजी, महानंदाचे अध्यक्ष राजेशजी, आपले राजेंद्र बापू जाधव, निर्मल शंकरराव काळे साहेब कारखान्याचे व्हाईस चेअरमन, सर्व पदाधिकारी आणि उपस्थित बंधू भगिनी, प्रथमतः आपल्या सर्वांची मी या ठिकाणी क्षमा मागतो. मला कार्यक्रमाला उपस्थित राहता आला नाही. हवामान खराब असल्यामुळे निळवंड्यापर्यंत मी आलो होतो, परंतु मला परत मुंबईला जावं लागेल. आता विमानानं मी आता निघालोय. आता शिर्डीत आल्यानंतर माहेगावपर्यंत मला वाटतं उशीर होईल यायला, पण दुपारचे कार्यक्रम मी करणार आहे. मला आशुतोषजींचं मनापासून अभिनंदन करायचं आहे की त्यांच्या पुढाकारानं आज माहेगाव देशमुख येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे. आणि त्यांच्या विशेष पुढाकारामुळेच खरा ही इमारत आता पूर्ण होते. त्यांनी त्यांच्या पुढाकारानं पुणे आणि राज्य सरकारच्या धोरणामुळे आज आपण जिल्ह्यात 8 ठिकाणी वाळू डेपो सुरू करतोय. सामान्य नागरिकाला स्वस्त दरात वाळू मिळावी हा त्या पाठीमागचा प्रयत्न आहे. अद्यापही या
योजनेमध्ये पूर्णतः पारदर्शकता आलेली नाही आहे याची मला थोडी खंत आहे. परंतु आपला प्रयत्न आहे जास्तीत जास्त नागरिकांना या धोरणाचा लाभ मिळावा. घरकुलांसाठी आणि विशेष करून सरकारी कामासाठी वाळू आपण आता मोफत उपलब्ध करून द्यायचं ठरवलंय. घरकुल धारकांनाही वाळू मोफत मिळणार आहे. आणि आता नवीन धोरण आपण आणतोय वाळूचं, ज्यामध्ये थोडा अधिक पारदर्शकता आणण्यात त्यामध्ये पारदर्शकता येईल असा आमचा प्रयत्न आहे. गोदावरीच्या आवर्तनाबद्दलचा आग्रह माननीय आशुतोषजींचा आहे. त्यापासून ते माझ्या संपर्कात आहे. ते नाशिक पाटबंधारे विभागाचे अधिकारी बोलावले जातात की कोपरगाव आल्यानंतर चर्चा होईल. आमदार महोदयांचा सातत्यानं आग्रह असतो एक उन्मोदक आणि कर्तृत्ववान गतिमान नेतृत्व आपल्या तालुक्याला मिळाले याचा एक विशेष आनंद तुमच्याबरोबर मला सुद्धा. आणि म्हणून मी आशुतोषजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो. अशाच त्यांनी ह्या विकासात्मक कामात सातत्यानं पुढाकार जर ठेवला तर या तालुक्याचा कायाकल्प होण्यामध्ये विलंब लागणार नाही. राज्य सरकारचं जे काही सहकार्य त्यांना पाहिजे ते त्यांच्या पाठीमागे मी खंबीरपणे उभं करू आपण, आणि त्यांच्या सगळ्या योजना पूर्ण केल्या जातील अशी त्या निमित्तानं आपल्या सगळ्या उपस्थितांना मी खात्री देऊ इच्छितो. माननीय जिल्हाधिकारी महोदय, माननीय मुख्य कार्यकारी महोदय, अधिकारी सुद्धा अतिशय या सगळ्या योजनेच्या अंमलबजावणी करता मेहनत घेत आहेत. मी त्यांचं सुद्धा मनपूर्वक अभिनंदन करतो. उपस्थितांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास घोलप, कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कृष्णा फुलसौंदर, कर्मवीर काळे साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मच्छिंद्र बर्डे, छबुरा वाभाड, डॉक्टर आतिश काळे, संभाजी काळे, अर्जुन काळे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येनं हजर होते. शंकर दुपारगुडे, सी न्यूज मराठी, कोपरगाव. कुटे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.